मी आज तुम्हाला शेवयाचं उपीट करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, जिरं, मोहरी, हळदपूड, कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि एक मॅगी मसाला। कढईत तेल टाकू, शेवया भाजून घेणे। आता आपल्या शेवया भाजलेल्या आहेत, त्या एका ताटात काढून घेणे। आता शेवयाच्या उपीटसाठी आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी प्रथम तेल ओतणे, प्रथम मोहरी टाकणे। मोहरी तडतडली की जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, आता कांदा भाजत आलेला आहे, त्यामध्ये आता हळद, लहान मुले शेवयाचं उपीट खात नसली तर त्यामध्ये मॅगी मसाला वापरायचा। मॅगीसारखी चव येते म्हणून आपण मॅगी मसाला वापरतो। आता आपली सगळी फोडणी ही तयार झालेली आहे। त्यामध्ये अर्धा तांबा पाणी टाकलेलं आहे। आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। किंचित साखर टाकायची आहे। आपल्याला साखर जर आवडत असेल घरात कोणाला तर टाकायची आहे। आमच्या बुड्डीला साखर आवडते प्रत्येक गोष्टीत। आता आपली फोडणीला उकळी आलेली आहे। आता यामध्ये शेवया टाकून घेणे। 10 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं। झाकण ठेवणे वरती। आता बघूया आपलं शेवयाचं उपीट कशा प्रकारे तयार झालेलं आहे ते। बघा, आपलं शेवयाचं उपीट एकदम सळसळीत झालेलं आहे। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणे। तुम्ही ट्राय करून नक्की सांगा शेवयाचं उपीट कसं झालेलं आहे ते। धन्यवाद।